अच्युतं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवान अमित गती महामुनिराज, सकल कीर्ती महामुनिराज, मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 9वा जो अधिकार आहे समयसार स्वरूप समजण्याचा, त्या अधिकारामध्ये पूर्वचर्चामध्ये समयसार या नावाच्या अध्याय ग्रंथ, या ग्रंथामधील हा जो अध्याय आहे तो अध्याय अत्यंत सारभूत म्हणजे वैशिष्ट्य लक्षणपूर्वक असा आहे। संपूर्ण आगमाचा आणि ह्या ग्रंथाचा तो सार आहे। सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाचा तो सारभूत आहे। चारित्र्याचा आणि तपश्चरणाचा सारभूत आहे। आणि भगवान जिनेंद्र स्वामींनी सांगितलेला सर्वोत्कृष्ट आणि सर्व सज्जन लोकांना समस्त पुरुषार्थाची सिद्धी म्हणजे साध्य करून देणारा असा तो आहे। आणि त्याचं स्वरूप आपण संक्षेपमध्ये समजावून घ्यायचं आहे। जिनवाणी अथांग आहे, ती महासमुद्रापेक्षाही मोठी आहे। 11 अंग आणि 14 पूर्व त्याचं प्रामुख्यानं लक्षण सांगितलं। 11 अंग आणि 14 पूर्व हे केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं अत्यंत कमी आहे। केवळ ज्ञानामध्ये जे 3 लोकांमध्ये जितके जीव आहेत त्या जीव किंवा त्या सर्व पदार्थांचे अनंत पर्याय, भूतकाळातील अनंत पर्याय, भविष्यकाळातील आणि वर्तमानातील एक पर्याय, अशा सर्व पर्यायांना जाणण्याची क्षमता असते। भगवंतांच्या समोशरणामध्ये जे एक भामंडल असतं, भामंडल आपल्या भगवंतांच्या प्रतिमेच्या मागं भामंडल असतं। त्या भामंडलामध्ये त्या भगवंतांच्या समोर समोशरणात दर्शन करायला गेलेला जो जीव असतो त्या जीवाचे पुढील 3 पर्याय, भूतकाळातील 3 पर्याय आणि वर्तमानमध्ये असणाऱ्या पर्यायांची एक पर्याय, असं 7 पर्याय स्पष्टपणे दिसत असतात। एवढी ताकद त्या, एवढं लक्षण वैशिष्ट्य अतिशय त्या भामंडलामध्ये असते। आणि केवळ ज्ञानामध्ये तर अनंत पर्यायांची सगळी माहिती त्या तीर्थंकरांना कळत असते, दिसत असतं। आणि प्रत्येक पदार्थांचं अशी अथांग जिनवाणी असंख्यात लोकप्रमाण ज्ञानाचं स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलं। त्यामुळं हे किती जरी ग्रंथ लिहिले, असं ग्रंथ लिहित एक विषय दुसऱ्या विषयात घ्यायचं नाही बरं। असं केले आणि तुमच्या कुंभोज गावची नव्हे, संपूर्ण भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं भारताच्या क्षेत्रफळ एवढ्या जागेत जरी
असं शास्त्र रचत रचत गेले तरी संपूर्ण भारतभर ठेवलेले ग्रंथ आहेत ते ग्रंथसुद्धा केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं एक ह्या मंडपातील कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये बदाम ठेवल्या जात आहे. हे सुद्धा एक उपमा मी तुम्हाला एक सांगायचं म्हणून सांगालो. 33 सागर आयुष्य असतं कुणाचं? सर्वार्थ सिद्धीतल्या देवांचं. किती सागर आयुष्य असतं अध्यक्ष? 33 सागर. एक सागर म्हणजे किती? एक सागर म्हणजे एक गवताची काडी घेऊन तुम्ही हर्ष समुद्राकडलं बसला आणि हर्षच्या हातात एक गवताची गाडी दिली आणि हर्षनं त्या समुद्रात गवताची गाडी बुडवायची आणि मागं पाणी शिपडायचं. असं केलं तर ते समुद्र वानखेडे स्टेडियमसारखं अगदी वाळलं खड मोकळं व्हायला पाहिजे संपूर्ण समुद्र. असं एवढा वेळ जेवढा लागतो तेवढं व्यवहारात एक सागर म्हणले. शक्य आहे काय ते? त्याला एक सागर. असं 33 सागर 33 समुद्र मोकळे करण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ सर्वार्थ देवांचं आयुष्य असतं. आणि एक सेकंद सुद्धा ते झोपत नाही, चर्चेत असतात, चिंतनात. एक समय सुद्धा त्या ठिकाणी जिनवाणीची चर्चा बंद नसते. आणि आज झालेला विषय परत 33 सागर आयुष्यात दुसऱ्यांदा नसतो तरी सुद्धा ते विषय परत रिपीट होत नाहीत. ही सुद्धा जिनवाणी केवळ ज्ञानाच्या पुढं अत्यंत कमी आहे म्हणून सांगितलं. एवढी अथांग जिनवाणी. आणि तुम्हाला आणि मला एक थेंब सुद्धा अजून ज्ञान झालं नाही. त्या ज्ञानाच्या पुढं आचार्य कुंद स्वामींना सुद्धा 11 अंग आणि 14 पूर्वातल्या ज्ञानातलं एक अंगाचं सुद्धा परिपूर्ण ज्ञान कुंद स्वामींना नव्हतं. एवढं ज्ञान कुंद स्वामींच्याकडं असून सुद्धा ते अल्पशा ज्ञान होतं असं लोक जिनवाणी म्हणते. तरी सुद्धा त्या महाराजांना कधी अहंकार आला नाही, गर्व आला नाही, कुठल्या अन्य साधूंशी ईर्ष्या झाली नाही, मत्सर झाला नाही. मी मोठा आहे असं त्यांना कधीही वाटलं नाही. आणि आज तुम्हाला असू दे, मला असू दे, माझ्यासारख्या काही साधूंना असू दे, तुमच्यासारख्या श्रावकांना असू दे, थोडं 1-2 गाथा पाठ झाल्या, 1-2 ग्रंथ पाठ झाले आणि सगळं झालं तर आम्ही स्वतःला एवढं अहंकारी होतोय की आम्ही दुसऱ्यांना, बाकीच्या साधूंना तुच्छच लेखतोय, कमीच लेखतोय त्यांना. मला नक्की 4,000 काय 40,000 माहीत नाही, पण यालाचार्य विद्यानंदी महाराजांना 40,000 गाथा पाठ होत्या म्हणून. किती? पण कधी अहंकार नव्हता त्यांच्यात, गर्व नव्हता. आजकाल साधूंना थोडं ज्ञान झालं, थोडं गाथा पाठ झाल्या, थोडं सांगण्याचं पूर्वभावातील कौशल्य पुण्याईच्या उदयानं जरा मला फार चांगलं सांगायला येतंय असं लोक म्हणतात. मग मला असं वाटतं की माझ्या एवढा शहाणा कोणी या जगात दुसरा नाहीच. आणि मग प्रत्येक साधूकडं त्या गोष्टीकडं प्रभावित होऊन लोकांची गर्दी वाढा लागली की मग आम्हाला वाटतं की आम्ही फार मोठे साधू झालो. आणि आजकाल चर्चा सवाल किती रुपयाचा झाला कळसाचा, त्याच्यावर चातुर्मास मोठा काय लहान याच्यावर चर्चा होते. वळिवडेच्या चातुर्मासात 27 लाखाचा सवाल त्यावेळेला आपल्या भागातला सगळ्यात मोठा सवाल होता.
पण असं कधी वाटलंच नाही आम्हाला. आम्हाला हे माहीत होतं की हे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातला सवाल मोठा आहे, परंतु भारतात आचारशींच्या पादपूजेचा सवाल याच्यापेक्षा मोठाच होतोय. आणि आपण कशाचा अहंकार करत बसलोय. आज इंदोरसारख्या ठिकाणी 32 लाख सवाल, 32 कोटीचा सवाल गेला. एकच सवाल 16 कोटीचा गेला आणि त्यांच्याच स्वभावाने 16 कोटी मला पण घ्या, 16 कोटी देतो मी, घ्या म्हणले त्यांना. आता त्या साधूंच्या अपेक्षेनं आम्ही कोण आहे सांगा बघूया. पण आमचं 5-10 लाख सवाल झाले की आम्हाला वाटते आमच्या एवढा शहाणा कोण. या ठीक आहे, सांगली कोल्हापूर जिल्ह्यापुरतंच आम्ही शहाणा आहे, त्याच्यापेक्षा फार पुढे आमची मर्यादा नाही. लक्षात ठेवा, हा अहंकार येता कामा नये. मग पूर्वी कोणत्या साधूंचे सवालच निघत नव्हते, तर मग ते चातुर्मास सगळे व्यर्थ होते का? मग भगवान महावीरांचा 10व्या भावातील, पूर्व भावातील 10व्या जीव जो सिंह होता, तो ऐकणारा एकटा होता, सांगणारे गुरु 2 होते. ती सगळ्यात दिसायला छोटी सभा, पण आमच्या जैन धर्माला सुरक्षित ठेवणारी सगळ्यात मोठी सभा ठरली. क्वालिटीनं आणि क्वांटिटीनं विश्वातील सर्वात छोटी सभा होती ती. मग त्या सभेला काही महत्त्व आहे काही नाही. गर्दी आणि सवाल रक्कम म्हणजे आम्ही जर आज त्याची संख्या धर्मावर आणि प्रभावनेवर जर करत असेल, तर मग मला सांगा आमच्या जीवनामध्ये वास्तविक धर्माचा अर्थ फक्त श्रीमंत लोकांच्यासाठीच, पैसेवान लोकांच्यासाठीच. मग त्या पैशाची रक्कम म्हणजे धर्म, म्हणजेच त्या ठिकाणी त्या श्रीमंत लोकांच्या जीवावरच धर्म चालू आहे, धर्म टिकला आहे. मग ते सगळ्यात मोठे धर्मवान होतील, दुसरे कोण होणार नाहीत धर्मवान, असं नसतं. लक्षात ठेवा, धनवान हे धर्माला सुरक्षित करू शकतात, पण धनाच्या रूपावर धर्म कधी मोठा होऊ शकत नाही. धर्म हा गुणांच्या माध्यमातूनच मोठा होत असतो. हे सगळं आम्ही समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही लोकांनी धर्म करत असताना, दान देत असताना कुणावर बघून स्पर्धा करू नका. काही जणांना आवाज चांगला आहे, काही जणांचा आवाज खराब असतो. आता माझा आवाज बोलायला लागलो की, मी गाणं म्हणायला लागलो की मला काही डुलचीची आवश्यकता नसते, सुरपिठी लागत नाही, खुळखुळा लागत नाही, सगळे आवाज माझ्या गळ्यातनं आपाप निघतात. ऑल इन वन आहे, सगळं निघतंय. घोगरा आवाज पण निघतोय, खरका आवाज पण निघतोय, मोठा आवाज पण निघतोय, बारका आवाज पण निघतोय, एका वेळेला निघतोय. आणि तुम्हाला तुमचा आवाज अगदी बासुरीसारखा, सगळा कोकिळेसारखा आहे, सगळं चांगलं आहे. तुमचा आवाज कोकिळेसारखा जरी असला तर देवानं कोकिळेला आवाज दिला पण कलर काढून घेतला, मोराला कलर चांगला दिला, आवाज काढून घेतला. आमच्याकडं आवाज पण काढून घेतला, कलर पण काढून घेतला, पण दिगंबर तो रूप तर आम्हाला मिळाला. ह्या विश्वामध्ये तीर्थंकरांना सोडलं तरी परिपूर्ण गुणवान व्यक्ती या जगात दुसरा कोणीही नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे एखादी गोष्ट आमच्याकडे असते, त्या गोष्टीचा चांगला उपयोग करून घेण्यापेक्षा ती जर गुण किंवा ती जर व्यवस्था आमच्या अहंकारासाठी निमित्त होत असेल, तर मग काय उपयोग आहे, त्याचा उपयोग काय? म्हणून चांगलं करण्याचे भाव जर झाले, कर भला तो हो भला, आपण चांगलं करायचं ठरवलं तर आपल्या निमित्तानं सगळ्यांचं चांगलं आपोआप होत असतं. लक्षात 100% होत असतं. त्यामुळं ही सारभूत जी जिनवानी आहे ती संक्षेपामध्ये, म्हणजे हा एक अधिकार म्हणजे संपूर्ण जैन धर्म आहे असं नाही.
पण जैन धर्मातलं जे मुख्य तत्व आहे ते ह्या त्याच्यात सांगायला लागलेत. प्रतिनिधी म्हणून ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाठवतो त्यावेळी ते परिवार आल्यागत होतं, पण प्रतिनिधी रूप जात असताना सुद्धा आपण लोकांनी त्याचा अहंकार किंवा गर्व किंवा ते म्हणजे सर्वस्व समजायचं नसतं. कौरव आणि पांडव यांचं युद्ध संपलं. त्याच्यामध्ये कौरव आणि पांडव युद्धामध्ये कौरवांचा विजय झाला आणि पांडवांचा पराजय झाला. बरोबर आहे ना? नाही बा, कोणाचं काय झालं मग? थोडं सर्दी झाल्यामुळं अगदी डोकं बिकं सगळं गच्च झालं आहे, त्यामुळे ज्ञान पण आता ते बर्फासारखं घटवून बसले, त्यामुळे जरा प्रवाहित होताना अडकते. तुम्ही जरा सावध राहायचं. माझ्या 1-2 दिवस तर आता लई मी बोलतोय ते सगळं बरोबर बोलीन असं नाही, त्यामुळे तुम्ही मला मध्ये जरा 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 काय करायचं, जागा करायचं. पांडवांचा विजय झाला आणि कौरवांचा पराजय झाला. ज्यावेळी पांडवांचा विजय झाला, युधिष्ठिर राजा बनला आणि त्यावेळेला तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. याचं कारण काय? तर अनेक लोकांची हिंसा झालेली आहे. अनेक महिलांना विधवा करणे एवढं महापाप तिथं झालं. अनेक मुलांना अनाथ केलेल्याचं महापाप झालं. काही वेळेला असत्याचा आधार घेतला गेला, काही वेळेला वचनाची मर्यादेचं स्खलन झालं. अशा अनेक गोष्टी घडल्यामुळं विजयी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी प्रायश्चित्त हे महापुरुषांचं लक्षण असतं. ऐकायला काय झोपायला आहे? हे महापुरुषांचं लक्षण असतं. आयुष्यात कितीही चांगलं काही आपण सगळ्यांनी केलो, त्याच्यात विजय जरी झाला तर हे सगळं चांगलं करत असताना काहीतरी चुकीचं घडलेलं असतं, त्यामुळं प्रायश्चित्त घ्यायचं असतं. स्वतःच्या दुर्गुणांची निंदा गरहा करून गुरूंच्याकडं प्रायश्चित्त घेऊन काहीतरी एक धर्म आराधना करायची असते की त्याच्यात लागलेलं पाप फिटलं पाहिजे. म्हणून तीर्थयात्रेची संकल्पना आहे. म्हणून वर्षातून किमान 4 दिवस तरी आपल्या परिवाराला घेऊन सिद्धक्षेत्र तीर्थक्षेत्रांची यात्रेला जाऊन भगवंतांचं दर्शन करून अभिषेक पूजा पाठ वगैरे तिथं करून 1 तासभर जाप्य वगैरे घालून आपण तिथून यायला पाहिजे. पांडव हे धार्मिक होते, वैचारिक आणि नैतिक पातळीचे ते अत्यंत महामेरू होते. आईचे संस्कार चांगले होते, वडिलांचे संस्कार चांगले होते, त्यांचं पुण्य चांगलं होतं आणि त्यामुळं उशिरा का होईना त्यांना त्यांचा अधिकार मिळाला. पण लक्षात ठेवा, एवढ्या संघर्षातून मिळालेला अधिकार आणि तो आनंद शेवटी त्यांनी नाशवतच समजला आणि जैन धर्माप्रमाणे त्यांनी त्यांचा कालावधी एक विशिष्ट कालावधी पूर्ण केला आणि नंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा त्याग केला. राज्य करण्यासाठी एवढं सगळं केलं, पण शेवटी त्या राज्याचा त्याग करून परत ते महाराज झाले, दीक्षा घेतली आणि 3 मोक्षाला गेली आणि 2 सर्वार सिद्धीमध्ये गेले. म्हणजे चांगली गोष्ट म्हणून सुद्धा संसारात तुम्ही जी करता ती संसाराच्या अपेक्षेनं चांगली जरी असली तर कधी ना कधी तर ती तुम्हाला आत्म्यासाठी अपायकारक ठरणारी असते. म्हणून त्याचा कधी ना कधी तरी आपल्याला त्याग केला पाहिजे. यस्य देव उपकारस्य तस्य काय आहे ते इष्टोपदेशमध्ये एक गाथा आहे. जी शरीरासाठी उपकारक असतं ते आत्म्यासाठी अपकारक असतं आणि जे आत्म्यासाठी उपकारक असतं ते शरीरासाठी काय असतं,
अपकारक असतं. एक धर्म साम्राज्य चांगली धर्मव्यवस्था बसावी म्हणून नियतीनं पांडवांच्या सारख्या लोकांना मनुष्यगतीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि संघर्षातून का होईना त्यांनी सत्तेची धर्मराज्याची स्थापना केली. पण परत ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आपलं आयुकर्म संपत आले आणि आता आपलं तारुण्य संपणार आहे, आपण वयोवृद्ध होऊन आता आपल्या आयुष्याच्या उतरतेकडेत आपण आहोत, हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं ते सगळे महापुरुष दीक्षा घेतले, राज्य सोडले, संपदा सोडली, आपल्या पुढच्या लोकांना त्याच्या योग्य बनवलं, त्यांना ते दिलं आणि ते दीक्षा घेतली. वास्तविक ही आर्ष परंपरा आहे. आणि ते दीक्षा घेऊन ते राजे झाले आणि त्यांना तीर्थयात्रा करून हे पाप सगळं फेडावं म्हणून तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रेला जात असताना त्यांनी श्रीकृष्णांना सुद्धा तीर्थयात्रेसाठी बोलवलं की तुमच्यामुळं वास्तविक हा विजय झालाय. ऐकायलाय का? विसरा झोपा लागलाय? ऐकायलाय ना? तुमच्यामुळं वास्तविक आमचा विजय झालाय आणि या तीर्थयात्रेमध्ये तुम्ही आमच्या सोबत असावं असं आम्हाला वाटतं. पण श्रीकृष्णाने सांगितलं तुमच्यामुळं अगोदरच माझ्या राज्यकारभारातली व्यवस्था सगळं माझं दुर्लक्ष झालं आहे आणि मी काय तुमच्यासोबत तीर्थयात्रेला येऊ शकत नाही. माझ्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून एक हा गोड भोपळा, गोल गोड घारी घारी करताय की घारी कुंबळकाई, तो भोपळा घेऊन जावा म्हणले. ठीक आहे म्हणले. कधी विसरायचं नाही, लक्षात ठेवा. ज्या लोकांच्या मुळं आपलं जीवनाचं अस्तित्व आहे ना, त्या लोकांना पहिल्यांदा श्रेय देण्यासाठी कधी विसरू नका. आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. आमच्या पुण्याचा प्रभाव कमी झाला, आमचं तेवढं पुण्य नव्हतं. माझ्या जीवनात या दोन गोष्टीसाठी मी स्वतःला फार दुर्भाग्यशाली समजतो. कितीही माझं सौभाग्य भविष्यात उजळ्याला आलं तर दोन गोष्टीसाठी मी खरोखरच दुर्भाग्यशाली आहे. एक गोष्ट आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं की आपल्या मोठ्या आचार्यांना दक्षिणेत आणायचं. ते आम्हाला कधी शक्य झालं नाही. दीक्षा घेतल्यावर दक्षिणेत येतील असं शिरपूरपर्यंत येऊपर्यंत वाटलं, पण त्याच्यात हे मूळ कर्म आमचं आहे, आपल्या दक्षिण भारताचं आहे. त्याला निमित्त तिकडली उत्तरेतली लोक पडले आणि परत आचार्य तिकडं गेले, तो भाग वेगळा. त्यामुळं ते कधीही नाही. आणि असं वाटत होतं की आपल्या चिकित्सालयाच्या उद्घाटनाला आपण आचार्यांच्या सान्निध्यात आपण करू, पण ते सगळं दुर्भाग्यशाली ठरलं. तुमच्या 2008च्या माझ्या पहिल्या चातुर्मासात आचार्यांच्या सोबत आम्ही इथं असताना पार्श्वनाथ मंदिराच्या त्या गुंफ्यामध्ये आचार्यच्या सोबत आम्ही 3 ऐलक होतो. पूज्य सिद्धांत सागर महाराजजी, धवलसागर महाराजजी आणि मी. आणि चर्चा झाली, विषय निघाला. हाच विषय चालला होता चर्चेमध्ये, मुनी गुंफ्यामध्ये स्वाध्यायात. आणि आचार्यजींनी बोलता बोलता बोलले की नाही, एकदा शिखरजीची यात्रा करायला पाहिजे संघानं. संघाची शिखरजीची यात्रा व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर आम्ही म्हटलो आचार्यजी करूया. परत आचार्यजी म्हणले आता ह्या वयात कुठली शिखरजीची यात्रा होते. तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी म्हटलं आचार्यजी हळूहळू जो 4-5 वर्ष लागतील, पण आपण शिखरजीची यात्रा करूया. तुमची इच्छा असली तर आपण यात्रा करूया. आणि ते 2-3 दिवस मी वैयक्तिक रात्रभर अशी स्वप्न रंगवली की आपल्या गुरूंना घेऊन आपण सगळीजण मिळून शिखरजीला जायचं, सगळी व्यवस्था आपण जबाबदारी घ्यायची,
सगळ्यांची सेवा करत न्यायचं. आचार्यशींना आपण हात धरून शिखरजीला घेऊन जायचं. आणि तुमच्या इथं चातुर्मासला येण्याच्या अगोदर माझी दीक्षा झाल्याबरोबर आम्ही कुंडलला गेलतो. आणि कुंडलची डोंगर ज्यावेळी आम्ही चढत होतो त्यावेळी आचार्यशी ना पुढं धवलसागर काही वेळेला धरणार, मी मागणं असा धरून नेणार. काही वेळेला मी पुढं उठणार, आचार्यशींचा हात धरणार, मागणं धवलसागर महाराज असे करणार. असं करत आम्ही कुंडलच्या क्षेत्राची यात्रा केली ती. मग ते सगळे दिवस आठवा लागले आणि डोळ्यासमोर मग आपण शिखरजीचं डोंगर आचार्यशींना घेऊन चढा लागलो आहे. सगळा संघ आहे. असे सगळे डोकीत स्वप्न रंगली. आणि बरोबर पुढं 3-4-5 दिवस झालं आणि त्यांना हरण्याचा त्रास जोरात चालू झाला. आणि इतका त्रास चालू झाला, आचार्यशी हसत हसतच म्हटले, बघा कसं करणार आता शिखरजी, इथं चौक्यापर्यंत जायचं अडचण झालंय आणि शिखरजीची यात्रा कशी करणार. बहुतेक मला काही शिखरजीचं नशीब दिसत नाही. तुम्ही तर सगळी व्यवस्थित यात्रा करून या एकदा आयुष्यात. त्याचं सौभाग्य आचार्य शीतलसागर महाराजींना, आचार्य वर्धमान सागर महाराजींना, आचार्यात हे विद्यासागर महाराजी झाले, यांना सगळ्यांना मिळालं. ठीक आहे, अजून ते मला मिळालं नाही. पण आचार्यशींच्या बरोबर यात्रा करण्याची एक जी माझी इच्छा होती, म्हणजे शिक्षा गुरूंनी दक्षिण भारतात यावं ते पण स्वप्न अपूर्ण राहिलं. आपल्या दीक्षा गुरूंना शिखरजीची यात्रा करावं ही पण गोष्ट अपूर्ण राहिली. आणि त्यामुळं हे चिकित्सालय असू दे, अकॅडमी असू दे, अजून आयुष्यात कितीही मोठं जरी मी काम केलो तर कुठल्याही कामाचा एक परिपूर्ण आनंद घेऊन मला अहंकार कधीच येणार नाही. कारण ह्या 2 गोष्टी न केल्यामुळं जगात आयुष्यात कितीही मोठं माझ्या हातनं काम झालं तरी ते माझं जीवन अपूर्णच असणार आहे. आणि अपूर्ण जीवनाचा कधी अहंकार करायचा नसतो, अपूर्ण जीवनाचा कधी गर्व करायचा नसतो. त्यामुळं परवा दिवशीच्या कार्यक्रमामध्ये कित्येक लोक येऊन मला म्हणली की आचार्यजी लई मोठा कार्यक्रम झाला, लई चांगला झाला, किती सुंदर तुम्ही, म्हणजे सगळे एवढं चिकित्सालय झाले, आज एक पार्ट एवढा चांगला झाला आहे, हे परिपूर्ण झाल्यानंतर स्वर्गात आल्यागत. ते सत्येंद्रजी जैन म्हणून दमूचे होते, त्यांची काल संध्याकाळचं तिकीट होतं परत जायचं, पण ते सगळं बघितल्यानंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केलं आणि 8 दिवस राहून आता ते पंचकर्म उपचार त्यांनी चालू करून मी इथंच राहणार म्हटले, 8 दिवस आता जाणारच नाही म्हटले. म्हणजे एवढं त्यांच्या मनामध्ये ते बघितल्यानंतर भाव झाले. पण एवढं सगळं करत असताना सुद्धा प्रत्येक दिशेला जग कौतुक करत असताना सुद्धा आम्ही फक्त आमच्या 2 गुरूंनाच त्या चिकित्सालयाच्या प्रत्येक भिंतीमध्ये किंवा प्रत्येक खोलीमध्ये आपल्या गुरु कुठं आपल्याला दिसतील का त्याच्या शोधातच आम्ही होतो. कारण अस्तित्व व्यवहारामध्ये आईवडिलांच्या शिवाय आणि अध्यात्मामध्ये गुरूंच्या शिवाय अस्तित्व शून्य असतं. लक्षात ठेवा. हे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, ही जी व्यवस्था आहे ना, ही साधू संतांची सुद्धा अशीच अवस्था असते. त्यामुळं कधी आयुष्यात अहंकार करू नका, गर्व करू नका. आणि ज्याही तुम्ही अहंकार करणार नाही, गर्व करणार नाही, त्याही कितीही तुमचे स्पर्धक वाढू देत, कितीही तुमच्याची ईर्ष्या करणारी लोक वाढू देत, आणि तुमचा एखादा कार्यक्रम किंवा तुमचं एखादी व्यवस्था फेल करण्यासाठी लोकांनी कितीही प्रयत्न करू देत, शेवटी जग जरी आपल्या मागे नसतील, आपले गुरु आपल्या मागे असतील, तर शेवटी लोक कुठनं ना कुठनं तरी येतातच. पुण्य प्रभाव जर असेल तर कुठनं ना कुठनं येतातच.
चंद्रगुप्त मौर्यजी दीक्षा घेतले प्रभाचंद्र स्वामी, काय प्रभाचंद्र स्वामी, त्याने ज्यावेळेला संघ घेऊन विहार करत असताना जंगलात गेले, एकही गाव नव्हतं, घर नव्हतं, चातुर्मास करायचा ठरवला, तर देवगतीतील देव येऊन श्रावकांच्या रूपामध्ये येऊन त्यांच्या चातुर्मासातली सगळी सेवा व्यवस्था केली, चौका लावले. पण अशी घटना घडली की कमंडल एक विसरून मुनी महाराज गेले आणि परत कमंडल आणायला गेले, तर तिथं गाव नव्हतं, कोण नव्हतं आणि कमंडल एका झाडाखाली होतं. मग ती घटना गुरुंना सांगितल्यानंतर गुरुंनी सांगितली की देवाने येऊन आपल्यासाठी चौका लावलाय, म्हणजे इतकी दिवस आपण देवांच्या हातचं खाल्लोय, हा आपल्यासाठी दोष आहे आणि आपण सगळ्यांनी प्रायश्चित घेतलं पाहिजे. ऐकायलाय कुंभोजवाले सगळे, आप्पासाहेब दादा ऐकायलाय, मुनी महाराजांना आहार देण्याची योग्यता, सौभाग्य, पुण्य देवगतीतल्या देवांना सुद्धा नसतो. ते पुण्य कुंभोज मधल्या श्रावकांच्याकडे, लक्षात ठेवा, ते तुमच्याकडे आहे. मग मुनी महाराजांना आहार देण्याची जे एक सगळ्यात महत्वाचा धर्म आहे, त्या धर्माच्या व्यवस्थेकडे जर तुम्ही लक्ष दिला, त्या संपत्तीकडे जर लक्ष दिला, तर कुंभोज मधला प्रत्येक व्यक्ती या देवगतीतल्या देवापेक्षा श्रेष्ठ आणि पुण्यवान आहे, कारण मुनी महाराजांना आहार द्यायची त्याच्याकडे योग्यता आहे. त्यामुळे आमचं प्रामुख्यानं लक्ष असत नाही. आणि त्यांनी घेतले नाही, उपवास केले, प्रायश्चित्त घेतलं. तसं आपण कितीही मोठं काम करू, आपलं काम करत असताना आपल्या जीवनात आपल्याला गुरूंचं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते सुरक्षित ठेवलं पाहिजे. आणि मग ती एवढी सुंदर पूजा, वास्तू सगळं झालं तरी पण आपण अपूर्ण नाही, कारण आपले गुरु तिथं नव्हते. त्यामुळं जीवनामध्ये यात्रा करा, काहीही करा, प्राधान्य पहिला आपल्याला उपकारक असणाऱ्या लोकांना तुम्ही दिलं पाहिजे. तसं ते प्रतिनिधी म्हणून कौरवांना, पांडवांना श्रीकृष्णांनी भोपळा दिला, भोपळा, आणि ते यात्रेसाठी गेले. प्रत्येक ठिकाणी आंघोळ करत असताना हिंदू धर्मामध्ये गंगेमध्ये, ते चंद्रप्रभेमध्ये, अशा नदीतनी आंघोळ करणं म्हणजे पुण्याचं काम मानतात, पापाची निर्जरा होते असं म्हणतात. ते सगळं केले आणि तिथं भोपळा पण आंघोळ करून त्यांनी सगळ्यांनी आणला. आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्णांना परत देताना म्हटले, आता आणलायचा एवढा पवित्र असा भोपळा आहे आणि त्याचा तुम्ही आता भोजनामध्ये त्याचा उपयोग करूया म्हटलं, येणारा सगळ्यांना सांगूया म्हणून जेवणासाठी निमंत्रण दिलं. आणि निमंत्रण दिल्यानंतर त्याच भोपळ्याची खीर तयार केली आणि सगळ्यांना जेवायला बसवलं. तुमच्यात पण आता आहे की खीर 16 तारखेला गव्हाची, खपली गव्हाची खीर आहे, आत्तापासूनच उपाशी बच्चीला, आणि 16 तारखेला आहे. अत्यंत अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्तीची मोठी रॅली. गुरुदेव समंतभद्र महाराजांची पुण्यतिथी, स्वर्गीय वीराचार्य बाबासाहेब कुसनोरे सरांची पुण्यतिथी. अत्यंत आपण चांगल्या भक्तिभावनेनं सगळा करून तो कार्यक्रम आपण पूर्ण करणार आहोत. आणि हे सगळं करत असताना तशी तुम्ही खीर करणार आहे, तसं त्यांनी श्रीकृष्णांनी खीर केली आणि ते सगळ्यांना जेवायला बसवलं. खिरीचा सुगंध इतका सुटला होता, खिरीचा सुगंध इतका सुटला होता, परवा दिवशी तुमच्यातली काही लोक वाढणारी नवं आलेली इकडे उद्घाटनाचं चालू आहे, तर तिकडे खीर खात जाऊन बसली होती. नुसता ती वास बघून, वास घेत
आमचा करणारा पण आचारी चांगला होता. त्या खिरीला वास, चांगले चांगले पदार्थ घातले होते म्हणून नव्हता. आपल्या हॉस्पिटलच्या चिकित्सालयाच्या परवा दिवशीच्या खिरीमध्ये लई काजू बदाम होते म्हणून वास नव्हता. तिथं वास पदार्थांचा नव्हता. त्या भोजनाची व्यवस्था समाजातील आणि त्या आचार्यांच्या स्वप्नाबाबतीत असणाऱ्या इच्छा असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा होता. कोण काजू दिलतं, कोण बदाम दिलतं. आपल्या पोरांनी इथं गहू दिलतं, मंडूबाईंनी तूप दिलतं, लोकांनी दूध दिलं. आता खिरीची चर्चा चालू आहे त्यामुळे मी संयमनं दिलेल्या टोमॅटोबद्दल बोलू शकत नाही, कारण तो भाजीचा पार्ट आहे. टोमॅटो दिलतं ते कशाचा भाग आहे? भाजीचा. खिरीचा वास चालू आहे. तर हे सगळं जे दिलतं, अहो शुद्ध प्यायला पाणी देणाऱ्याने सुद्धा दान रूपात दिलतं. त्यामुळं तो जो भक्ती होती, जो सुगंध होता, तो सुगंध वस्तूंचा नव्हता, तो सुगंध भक्तीचा होता. कारण प्रत्येकाची आत्मीयता त्या जेवणामध्ये लागली होती. प्रत्येकाची. एकट्या कोणीतरी श्रीमंत माणसानं जेवण दिलंय आणि ते जेवण केले असं नाही. प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीप्रमाणे तिथं कोण डाळ दिलतं, कोण तांदूळ दिलं, कोण भाजीपाला दिलं. एवढं सगळं देऊन परत त्या भाजीमध्ये, आमटीमध्ये फोडणी टाकायला जो कढीपत्ता होता तो वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्रातील झाडाचा होता. म्हणजे त्या कढीपत्त्याच्या झाडाला सुद्धा लावताना काहीतरी इतिहास होता. म्हणजे फोडणी सुद्धा ऐतिहासिक पडली होती क्रांती दिना दिवशी. आणि त्यामुळं भाजीचा वास असू दे किंवा खिरीचा वास असू दे, इतका दरवळत होता की कुंभोज मधल्या बायकांना सुद्धा ज्या कार्यक्रमासाठी आलोय तो कार्यक्रम बाजूला ठेवून पहिला जेवायला जायचे भाव झाले. पोरं काय तिथंच होती. पोरांना मला बोलायचं काही काम आहे? पोरं जेवायला वाढायलाच होती. त्यामुळं पहिला घास पुजाऱ्याचाच असतो, निवादच पुजाऱ्याचा असतो, मग सगळ्या प्रजेचा. असा सुगंध खीर त्या श्रीकृष्णाच्या घरामध्ये शिजली होती आणि त्याचा सुगंध इतका येत होता. मग त्यांच्यात एक पोटोबा भ्रिगोदर भीम होता. कवा एकदा खीर खाईन, कवा एकदा खीर खाईन, कवा एकदा खीर खाईन असं झालं. आणि ते खीर खाण्यासाठी ज्यावेळी बसले, खीर पहिली घास घेतला आणि तोंडात घातले, सगळीजण थू थू थुका लागले. का बरं? खीर कडू होती, सुगंध येत होता, पण गोडवा नव्हता, कडूपणा होता. सगळ्यांनी विचारलं खीर कडू का? तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिलं, हे हिंदू धर्मातलं सांगा लागलो. त्याच्या पुढची पवित्रता जैन धर्मात असते. श्रीकृष्णाने सांगितलं, केलेलं पाप फेडण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रा केला आणि त्या तीर्थयात्रेमध्ये जो माझा प्रतिनिधी म्हणून तुम्ही भोपळा घेऊन गेलता, त्या भोपळ्याला ज्या संपूर्ण तीर्थयात्रेच्या पवित्र पाण्यामध्ये तुम्ही नदीमध्ये त्याला बुडवून आणलाय, त्या आंघोळ घालून आणलाय, मग तो सुद्धा पवित्र झाला असेल. या भावनेनं मी ती खीर केली. पण जर भोपळ्यातला कडूपणा जर या तीर्थयात्रेच्या पाण्यात बुडवून त्या भोपळ्याचा कडूपणा कधी संपत नसेल, तर केवळ शरीराला पाण्यात बुडवून कधीही केलेलं पाप फिटू शकत नाही. ते पाप जर फिटायचं असेल, शरीर एक माध्यम आहे. ऐकायलाय का झोपालाय? ऐकू येईना? ऐकायलाय? पुण्य करण्यासाठी आणि पाप करण्यासाठी, दोन्ही गोष्टी करण्यासाठी शरीर फक्त माध्यम आहे.
पण त्या शरीराकडं ते करून घेणारा आत्मा हा मुख्य आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे पाप केलाय त्याला दिसायला जरी या हातानं, तलवारीनं, या गदेनं एखाद्याचा मृत्यू झाला असला तर ते हात चालवण्यासाठी आणि गदा मारण्यासाठी जो आदेश देणारा व्यवस्था आहे ती आत्मा आहे. आत्मा काय भूषण कोण आहे? आत्मा. त्यामुळं खरं पाप आणि पुण्य जे आहे ते आत्म्याशी संबंधित आहे, शरीराशी संबंधित नाही. आणि त्या शरीराला नुसता पाण्यानं आंघोळ घालून ते शरीर पवित्र होऊ शकतं, पण आत्म्याचे विचार कधी पवित्र होणार नाहीत. आत्म्याच्या पवित्र विचार होण्यासाठी आत्म्याला ज्ञानरूपी गंगेमध्ये बुडवलं पाहिजे. त्या ज्ञानरूपी गंगेच्या पाण्यानं ज्याही तुमच्या आत्म्याला तुम्ही पवित्र करशीला त्याही ते आत्मा निर्मळ होईल, असं श्रीकृष्णाने हिंदू महाभारतात सांगितलं. आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातूनच आत्म्याच्या चुकीच्या विचारांना धुतलं जातं, ते निर्मळ होतं. म्हणून विचार, ज्ञान हे महत्त्वाचं आहे. क्रिया ही अशीच आहे. क्रिया करण्यासाठी आदेश देणारा आत्मा आहे. त्यामुळं चांगलं असू दे, वाईट असू दे, शरीराच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या क्रियांचा मालक हा आत्मा असतो. त्यामुळं आत्म्याला चांगले संस्कार व्हायचे असतील तर ज्ञान जो आत्म्याचा मूळ गुण आहे त्या मूळ गुणाला जाग करून सम्यक ज्ञानाची जागृती करण्याचं फार महत्त्वाचं कार्य आपल्याला करायला पाहिजे. म्हणून बाह्य क्रिया फार महत्त्वाची नाही. त्यामुळे किती मोठा सवाल झाला, किती गर्दी झाली, मी किती जवळ गुरूंच्या असतो, मी काय करतो, ह्याच्याशी काही तुमच्या पुण्याचा संबंध नाही. तुमच्या आणि माझ्या पुण्याचा संबंध आहे की तुमच्याकडे आणि माझ्याकडे विचार किती सुरक्षित आहे, विचार रूपी संपत्ती माझ्याकडे किती आली, याच्यावर फार संबंध असतो. म्हणून वैचारिक पातळी पवित्र करणे, सुरक्षित करणे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या जगामध्ये एक कार्य तुमच्या आमच्यातनं कमी झालं तर चालेल, एक क्रिया कमी झाली तर चालेल. आज चतुर्दशीचा दिवस आहे. रोजचं प्रतिक्रमण फक्त अर्ध्या तासाच असतं, पण आजचं प्रतिक्रमण 15 दिवसातनं एकदा होणारं प्रतिक्रमण हे 2.25-2.5 तासाचं असतं. मग रोज आम्ही प्रतिक्रमण करतो, रोजच्या रोज आम्ही पाप काय करतो, शालन करण्याचा प्रयत्न करत असतो, निंदाग्रह करून. मग परत चतुर्दशीला मोठं प्रतिक्रमण करण्याची गरज काय, आणि रोजच्या पेक्षा वेगळं प्रायश्चित्त घेण्याची गरज काय. जिथं साधू अल्प पाप करत असतात, जाता जाता जे सहजतेने होत असतं ते पाप त्यांना लागत असतं. ते जाणून बुजून पाप करत नसतात, तरीसुद्धा त्यांचं रोजचं प्रतिक्रमण वेगळं असतं आणि 15 दिवसातलं एकदा प्रतिक्रमण वेगळं असतं. तर तुम्ही तर श्रावक लोक सगळं पाप जाणून बुजून करता, मग त्याला लागणारं पाप केवळ रोज देवदर्शनानं संपणार आहे का? नाही संपणार. मग त्याच्यासाठी विशिष्ट आराधना करायची असते. आणि म्हणून 12 वर्षाचा कालावधी संपला की एक तप संपतो, आणि एक तप संपलं की गावामध्ये एक मोठं अनुष्ठान करायचं असतं की जे अनुष्ठान पार्श्वनाथ मंदिराच्या निमित्तानं ह्याच जागेमध्ये आपण 3-4 वर्षापूर्वी केलं. आणि आदिनाथ भगवंतांच्या मंदिराच्या पूजेचं तुमची पूजा होऊन 12, 15, 16, 17 वर्ष झाली की ते का करायचं असतं. ते करण्यासाठी काय महोत्सव म्हणजे मनोरंजनाचं कारण नव्हे. हा महामहोत्सव असतो तो लागलेल्या 12 वर्षाचं पाप फेडायसाठी करायचं, म्हणून तो महोत्सव असतो. हा चातुर्मास प्रदर्शनासाठी करायचा नसतो. फार चांगलं स्टेजवर एक 10-20 लाखाचं डेकोरेशन केलो
आणि गाव ह्याच्यासाठी नाही. स्टेज सजावटीसाठी चातुर्मास नसतो, मंदिर सजावटीसाठी चातुर्मास नसतो, गावाला सजवायसाठी चातुर्मास नसतो, स्वतःचं जीवन सजवण्यासाठी चातुर्मास असतो. ही गोष्ट ज्या दिवशी तुमच्या आमच्या लक्षात येईल त्यावेळेला आपल्याला त्याचा खरा अर्थ कळेल. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजे, समजल्या पाहिजे, त्याचं महत्त्व तुम्हाला कळलं पाहिजे. श्रीकृष्णाने सांगितलं हे शरीराला आंघोळ घालून पाप पिटत नाही, आत्म्याला आंघोळ घालायला पाहिजे. आणि आत्म्याला आंघोळ, आत्मा तर मूर्ती काय, त्याला आंघोळ कशाने घालायची तर त्याला जिनवाणीच्या जिनेंद्र भगवंतांच्या मुखातून आलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याची आंघोळ घालायची. म्हणून हा अध्याय, हा ग्रंथ, हे स्वाध्याय, हा चातुर्मास आपल्या जीवनासाठी सारभूत असला पाहिजे. हा 9वा अध्याय ह्या ग्रंथासाठी सारभूत आहे. तसा 2026चा चातुर्मास आपल्या आयुष्यासाठी सारभूत ठरला पाहिजे, तरुण पिढीसाठी सारभूत ठरला पाहिजे, सगळ्यांच्यासाठी आदर्शभूत ठरला पाहिजे, आपल्या स्वतःच्या जीवनासाठी आदर्शभूत ठरला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, नाहीतर नाहीत. म्हणून 4 दिवस पूज्य नमित सागर महाराजजी, वात्सल्य सागर महाराजजी यांच्या माध्यमातून तुम्ही धर्मध्यान करा लागला. त्यामुळे त्यांचं एवढं सगळं ज्ञान तुम्हाला मिळाले की बहुतेक 4 दिवसात मला विसरलाच चिला आणि माझ्या प्रवचनाला सुद्धा तुम्ही विसरलाच चिला. म्हणून स्वाध्यायाची पुढचं गाथा घ्यायच्या अगोदर जरा भूमिका आपली, म्हणजे मी पण आहे याची भूमिका तयार करण्यासाठी आज तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलो. उद्यापासून पुढच्या गाथेची व्यवस्था होईल. म्हणून सारभूत जीवन काय आहे हे जोपर्यंत तुम्ही आम्ही समजावून घेणार नाही, या चातुर्मासाचा सारभूत काय आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत काही नाही. तसं व्यावहारिक तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं सार कोण आहे सांगा बघूया. ऐकू येईना. शिप्याची सार, वांग्याची सार, पुरणाची सार काय आहे? तुम्हाला तुमच्या जीवनात सारभूत काय आहे सांगा. व्यवहारात सांगा लागलो मी. घरगुती जीवनात काय आहे सारभूत हेच माहीत नाही. कसं काय जीवन जगा लागलायचं हेच कळणार. तुमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा, जी सौभाग्यवती महिला आहे तिच्या जीवनाचं सगळ्यात मोठं सार तिचा नवराच आहे. आणि वयोवृद्ध लोक किंवा हे तुम्ही आहे ना, तुमच्या जीवनात खरं तुमच्या जीवनाचा सार तुमची मुलं आहेत. लक्षात ठेवा. अपाट संपत्ती आहे आणि तुम्हाला नवरा नाही किंवा मुलं नाहीत. काय संपत्तीचा आनंद आहे तुमच्याकडे सांगा. आणि ज्यांच्या घरात मुलं पण आहेत आणि नवरा पण आहेत पण रोज कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाहीत, ती लोक सुद्धा आनंदी आणि सुरक्षित आहेत. लक्षात ठेवा. होय काय नाही? नवरा तुम्ही करून घेतला खरं सार मला सांगायची पाळी आली. मुलांना तुम्ही जन्माला घातला तर तुमच्या आयुष्याची सार मुलं आहेत हे मला तुम्हाला सांगायची पाळी या लागल्या. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. तुमच्या हेच तुम्हाला कळना. म्हणून तुम्हाला दुसऱ्यांची संपत्ती बघितल्यानंतर मला सुद्धा अशी संपत्ती पाहिजे या भावनेतून आपल्या मुलांना आणि नवऱ्याला त्रास देण्याची भूमिका तुमची चालू झाली. प्रत्येक ठिकाणी पुरुष चुकीचे नसतात. लक्षात ठेवा. मी सारखं आई 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 म्हणतोय म्हणजे प्रत्येक ठिकाणी मुलं चुकीची नसतात. लक्षात ठेवा. काही ठिकाणी आई सुद्धा चुकीची असते. वेळ आला प्रसंग आला तर त्याच्यावर कधी तर बोलेन मी.
कधी कधी बाप सुद्धा चुकीचा असतो. प्रत्येक वेळाच मुलं चुकीची असतात, प्रत्येक वेळा सुनाच चुकीची असतात असं नसतं. बहुतांशी जरी मुलं आणि सुना चुकीच्या असल्या तर काही अंशी आपण सुद्धा मोठी जबाबदारी लोक काही ठिकाणी चुकीचं असतो, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या चातुर्मासामध्ये आपल्याला पारिवारिकी जीवन सुखी समाधानी आनंदी करायचं आहे आणि आध्यात्मिक जीवन सुद्धा आपलं सुखी समाधानी आनंदी करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मग 16 ऑगस्ट दिवशी आपण आपल्या तुमच्या जीवनात सारभूत कोण आहेत आता तर सांगा. तुमच्या घरातले पुरुष लोक, त्यांच्या जीवनामध्ये धर्माबद्दल प्रेम, आस्था, विश्वास संपादन व्हावं, त्यांच्या आरोग्याचे आणि त्यांच्या जीवनाचं त्यांना महत्त्व कळावं आणि त्यांनी जिवंत असणं त्यांच्या परिवारासाठी किती गरजेचं आहे हे सगळं महत्त्व सांगण्यासाठी व्यसनमुक्त राहणं गरजेचं आहे, धार्मिक जीवन जगणं गरजेचं आहे. हे सगळं समजावून सांगण्यासाठी कुंभोच्या चातुर्मासाचं सारभूत दिवस कोणता असणार आहे? 16 ऑगस्ट. आणि त्याची तयारी आपल्याला सगळ्यांना करावं लागला आहे. करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्या निमित्तानं आपली मुलं, आपले पुरुष जास्तीत जास्त संख्येनं आपले पाहुण्यांच्या पारिवारिक नातेवाईक असणारी मुलं पुरुष जास्तीत जास्त कसं त्या दिवशी येतील आणि त्या दिवशी वीराचार्यांच्या विचाराला समजावून घेऊन कसं जगतील. त्या दिवशी इंद्रजित देशमुख साहेबांच्यासारख्या एक चांगला वक्ता, कर्मवीरांना लक्ष्मीबाई पाटील आणि आजचा तरुण युवक यांच्यावर फार अत्यंत सुंदर त्यांचं प्रभावी वक्तृत्व होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला सगळ्यांना जीवन समजावून घ्यायला पाहिजे. ही पार्श्वभूमिका करण्यासाठी आजच्या गाथेच्या अगोदर उत्थानिका रूप तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. सगळ्यांच्या जीवनात, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात वास्तविक जीवनाचं रहस्य आणि जीवनाचा सारभूत लक्षणं तुम्हाला आम्हाला कळू देत आणि तुमचं आमचं जीवन परम उज्ज्वल पवित्र बनू दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.